मोदी केअर मॉर्निंग लीडर्स. मी वेदांती. मी आज तुम्हाला मोदी केअर बिझनेसबद्दल सांगणार आहे. मोदी केअर हा असा बिझनेस आहे जो आपण पार्ट टाईम करू शकतो. तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही बाकी काही करत असाल तरी पण आपण हा मोदी केअर बिझनेस करू शकतो. आणि मोदी केअर बिझनेस ही एखादी लॉन्ड्री स्कीम, मनी लॉन्ड्री स्कीम नाही. जसं की बरेच स्कीम असतात. तुम्ही 500 रुपये भरा, तुम्हाला गाडी लागल, मग नाही लागली तर ते पैसे मंदिरात दान. अशा बऱ्याच, तुम्ही कार्ड स्क्रॅच करा, तुम्हाला काहीतरी गिफ्ट भेटेल. मग ते गिफ्ट, सपोज तुम्ही कार्ड 2000चं स्क्रॅच केलं, तुम्हाला 500 रुपयापर्यंत गिफ्ट भेटतं, 1500 त्यांना जातात. आणि मग ते म्हणतात की जर काही लागलं नाही तर ते पैसे आम्ही अनाथ आश्रममध्ये देऊ. तर हे सगळं फेक असतं. मग ही जी आपण म्हणतो मोदी केअर ही अशी कंपनी आहे ज्याचे प्रोडक्ट्स पण स्वस्त आहेत आणि प्रोडक्ट्समध्ये केमिकल नाही आहे. जसं की बाकीच्या पण कंपन्या आहेत इंडियामध्ये, एमवे झालं, नेटसर्फ झालं, पण त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप महाग आहेत. आणि कधी काही कंपन्या अशा असतात ज्यांचं फक्त स्पेसिफिकेशन असतं, म्हणजे सपोज त्या शेतीचे प्रोडक्ट्स त्यांच्यामध्ये असतात. मग जर आता म्हणजे एखादा शेतकरी त्याने माल घेतला, सपोज घेतलंय काहीतरी फवारण्याची औषधं घेतली, पण तो ते परत घेऊ नाही शकत ना. तो 4 महिन्यानंतर घेणार ना, तो लगेच नेक्स्ट मंथला पण घेणार नाही. तसं मोदी केअरमध्ये सगळा किराणा आहे, तो आपण कंटिन्यू परचेस करतो, कंटिन्यू किराणा आपल्या घरात लागतो, आपण किराणा घेतोच, बरोबर. त्यानंतर मोदी ग्रुपची स्थापना 1933 साली झालेली होती. आणि मोदी केअर हा बिझनेस असा आहे, त्याच्यासाठी तुमचं शिक्षणच झालेलं पाहिजे वगैरे हे असं काही नाही. फ्री जॉईनिंग आहे. आणि शक्यतो म्हणजे तुम्ही म्हणताल की मोदी केअर बिझनेसमध्ये आज काय की आम्ही मोदी केअर बिझनेस केला पाहिजे, तर मी सांगते तुम्हाला आता मोदी केअर बिझनेसमध्ये नेमकी काय आहे. सपोज आता हे मोदी केअर आहे बरं का, आणि हे तुमचं XYZ काही तुम्ही जिथून दरवेळेस किराणा घेताना ते शॉप आहे बरं का. मग तुम्ही इथून घेतला 5000चा किराणा, तर तो तुम्हाला डिस्काउंट देईल का? नाही देत डिस्काउंट. आपण जिथून किराणा घेतो आपल्याला डिस्काउंट मिळत नाही. तसं मोदी केअरमध्ये 20% डिस्काउंट मिळतोच. 20% म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती फक्त किती 4000चा, म्हणजे 4000 द्यावा लागतील इथं आपल्याला मोदी केअरमध्ये. 20% तर डिस्काउंट मिळतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही ज्यावेळेस 5000चा माल घेता, एकतर तुम्हाला डिस्काउंट मिळत नाही, आणि दुसरी गोष्ट ते तुम्हाला म्हणतात का की तुम्ही 5000चा माल घेतला आहे आणि तुम्ही अजून काहीतरी घेऊन जा फ्रीमध्ये, नाही म्हणत ते. मग तसं मोदी केअरमध्ये तुम्हाला 10% गिफ्ट्स, म्हणजे जे तुम्हाला 500 रुपयापर्यंत फ्री प्रोडक्ट्स मिळतात, म्हणजे गिफ्ट मिळतात मोदी केअरकडून तुम्हाला, का तर तुम्ही 5000चा किराणा घेतला, बरोबर. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे मोदी केअरमध्ये, तुम्ही त्यांच्याकडून कंटिन्यू आता प्रोडक्ट्स घेता, इथून जर तुम्ही कंटिन्यू घेता ना 5000चा माल, तुम्ही 1 महिन्याला गेले आणि म्हटले की काका द्या आम्हाला ह्या मंथचा माल फ्री, नाही देत ते. तसं मोदी केअरमध्ये 6 मंथ्स नंतर तुम्हाला 5000चा माल फ्री मिळतो, बरोबर. मग आणि नेक्स्ट 6 मंथ्समध्ये तुम्हाला हे बघा, 6 मंथ्समध्ये तुम्हाला फ्री मिळतो एकदा, आणि नेक्स्ट 6 मंथ्समध्ये तुम्हाला 2दा फ्री माल मिळतो. नेक्स्ट 6 मंथ्समध्ये तुम्हाला 2दा फ्री माल मिळतो, म्हणजे =3. एका इयरमध्ये तुम्हाला 3दा माल फ्री मिळतो. आणि ह्याच्यामध्ये चौथी गोष्ट अशी, तुम्ही इथं किराणा घेता म्हणून तुम्हाला पैसे मिळतात का? नाही मिळत. तसं मोदी केअरमध्ये तुम्हाला किराणा घेता त्यामुळे 7 ते 16% पैसे मिळतात, येतात अकाउंटला पैसे. तर तुम्हीच बघा कोणतं चांगलं आहे, मोदी केअर की आपण जिथून सध्या किराणा घेतो तिथून. तुम्ही जर मोदी केअरमधून किराणा घेतला तर ऑफकोर्स तुम्हाला हे सगळं मिळणार.
आणि मोदी केअर ही डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे म्हणजे आपण प्रोडक्ट्स डायरेक्ट सेल करतो. म्हणजे जे कंपनीकडून प्रोडक्ट्स येतात ते डायरेक्टली सेल करतो. जसं की सपोज आता हा पेन आहे माझ्या हातातला, तो सपोज 10 रुपीजचा आहे. मग तो 10 रुपीजचा कसा मध्ये कंपनीमध्ये सपोज असेल 3-4 रुपयाला, डीलर, सब डीलर, रिटेलर, होलसेलर, मग त्यानंतर आपल्याकडे येणार, मग तो 10 रुपयाला म्हणजे पडतो. मग मधले एक 4 ते 5 रुपये अशाच जातात. मग मोदी केअरमध्ये हे डीलर, सब डीलर वगैरे कोणीही नसतं. डायरेक्टली माल आपल्यापर्यंत येतो. त्यामुळे जे काही मधलं 62 to 63% आहे ते आपल्या अकाउंटला येतात पैसे. आणि मेन म्हणजे मोदी केअर करून बरेच हाऊसवाईफ, शक्यतो मोदी केअर करायला एज्युकेशनची गरज लागत नाही. पहिली गोष्ट ही आहे, बरोबर. मग आपल्या इंडियातल्या बऱ्याच हाऊसवाईफ ह्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे त्या सध्या मोदी केअरमधून करोडो रुपये घेतात. त्याच्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सुरेखा भार्गव. जर तुम्हाला ह्या लेडीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा सुरेखा भार्गव सक्सेस स्टोरी, तर तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला मोदी केअरची ताकद समजेल. मोदी केअरमध्ये अशी ताकद आहे जे तुम्हाला काही करायला, म्हणजे तुम्हाला काही नंतर करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू पैसे येणार आहेत. जरी तुम्ही काम केलं नाही नंतर तुम्हाला पेमेंट येतं आहे काहीतरी, तुम्ही एक लेवल घेतलेली मोदी केअरमध्ये, तर तुम्हाला नंतर म्हणजे तुम्ही फक्त प्रोडक्ट्स यूज केले तरी पण तुम्हाला अकाउंटला पैसे येत आहे. तुमच्या 3 पिढ्यांना ते पैसे येणार. आणि हे सगळं फक्त मोदी केअरमधूनच होऊ शकतं. आता तुमचे काही स्वप्न असतील, गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल, तर हे सुद्धा मोदी केअरमधून आपण पूर्ण करू शकतो आणि हे शक्य आहे. आता तुम्ही जॉब करता, बरोबर, करत असाल काही जण जॉब, तुम्हाला एक फिक्स पेमेंट असतं. तुम्ही किती स्ट्रगल करा, फिक्स पेमेंट असतं. किती असतं तुम्हाला, आता ते 10,000 असो, 20,000 असो, 30,000 असो, नाही तर 50,000 असो. तसा हा बिझनेस आहे आणि हे आपल्या हातात आहे किती करायचा. जर तुम्ही याला फुल टाइम दिला तर नक्कीच तुमच्या अकाउंटला लवकरच पैसे येणार. आता हे म्हणजे हे सगळं आपल्या हातात आहे काय करायचं. आणि मोदी केअरची ताकद ज्याला समजेल त्याला समजेल. ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ज्याला कुणाला वाटत असेल की मोदी केअर फेक आहे वगैरे, त्यांनी गुगलला, यूट्यूबला जाऊन सक्सेस स्टोरी व्हिडिओज बघितले तर चांगलंच होईल. आणि मोदी केअरमध्ये एक सेलिब्रिटी लाईफस्टाईल आहे. तिथं तुम्हाला तुम्ही तुमची एक आयडेंटिटी तयार करू शकता. एक हाऊसवाईफ असेल तर तुम्ही तुमची एक आयडेंटिटी तयार करू शकता. तुम्ही बिझनेस वुमन म्हणून राहू शकता. तुम्ही एक रोल मॉडेल म्हणून पण राहू शकता. कारण तुमच्यात जी ताकद आहे ती कुणात नाही, बरोबर. तुम्ही जे करू शकता ते कुणी करू पण शकत नाही. आणि लेडीजसाठी तर ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मी तर म्हणत. कारण बिझनेस म्हणजे जॉब तर सगळेच करतात, बाकीचे बिझनेस पण सगळेच करतात. पण मोदी केअर असा प्लॅटफॉर्म काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त एक दुकान चेंज करायचं, जिथून आपण किराणा घेतो तिथून न घेता एक मोदी केअरमधून किराणा घ्यायचा आहे. आणि मोदी केअरमधून घेतल्यामुळे तुम्हाला त्याचे पैसे पण मिळत आहेत. आणि मोदी केअर केल्याने जो फ्रीडम मिळतोय, मनी फ्रीडम असेल, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम असेल, तुम्हाला तुमची लाईफ मस्त जगता येते. म्हणजे फ्रीडम मिळतो, एक प्रकारचा टाईम फ्रीडम मिळतो. तुम्ही बाहेर कुठे जाऊ शकता, आझादी मिळते एक प्रकारची. म्हणजे तुम्हाला पैशांचं टेन्शन नसतं. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला वाटेल ते मोदी केअरमधून सगळं शक्य आहे. मोदी केअरची ताकद ज्याला कळेल तोच लाईफमध्ये सक्सेस होणार. आणि जर ती सुरेखा भार्गव, ती एक हाऊसवाईफ होती, ती म्हणजे तिला एक साधा फोनही उचलता येत नव्हता. आणि आजकालच्या पिढीकडं तर मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहेत. तुम्ही तर हे इझिली करू शकता. तिला एक फोन उचलता येत नव्हतं. जर ती लेडी आज 1 करोड रुपये कमवू शकते, 1 करोड रुपये मंथ कमवू शकते, तर आपण का नाही. मग तिच्यात काय, एक लेडीज आहे ना ती पण.
मग आपण का नाही कमवू शकत? आपण पण करू शकतो. पण फक्त आपल्याला एक म्हणजे चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि ते मिळालं म्हणजे ह्या आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनी आहेत खूप. म्हणजे आता सपोज एक NSME होतं, नेटसर्फ, ॲम्वे, मग मी आधी पण सांगितलं. पण त्या ज्या कंपन्या आहेत ना, त्यांच्यामध्ये आहेत सपोज प्रोडक्ट चांगले असतील, पण मग लोकं घेत नाही. का? तर महाग आहे. तसं मोदी केअरमध्ये तुम्हाला डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये होलसेलर नाही, डीलर नाही. त्यामुळे तुम्हाला जो आहे त्या रेटमध्ये माल मिळतो आणि ह्याचे फायदे पण खूप आहेत. खूप जबरदस्त आहे. आणि जर तुम्ही हा मोदी केअर बिझनेस करू इच्छित असाल तर नक्कीच मला संपर्क साधा. मी एवढंच म्हणू इच्छिते की ह्या मोदी केअर बिझनेस मी स्टार्ट केला आहे. म्हणजे मी इतकी लकी आहे की मला 18 कंप्लीट झालं आणि माझ्या लाईफमध्ये हा मोदी केअर बिझनेस आला. काहीच लागत नाही याला, काहीच लागत नाही, काहीच. मी स्टडी करून हा बिझनेस करते. मी पण एक डिप्लोमा स्टुडंट आहे, तरी पण मी हा बिझनेस करते. मी स्टार्ट केलं आहे आणि मला कळालं आहे मोदी केअर म्हणजे काय आहे. मोदी केअर म्हणजे एक ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला सगळं म्हणजे काही पण करू शकतो आपण, काही पण. कारण तर याच्यामध्ये आपल्याला कार फंड चालू होतो, हाऊस फंड चालू होतो आणि करायचं काहीच नाही. काय करायचं? फक्त आपल्याला एक दुकान चेंज करायचं आहे आणि कुठे स्ट्रगल नाही. स्ट्रगल तर सगळीकडे आहे. आपण सगळीकडं स्ट्रगल करतो. आपण जॉब करताना तिथं कंटिन्यू स्ट्रगल करतो. दुसरा बिझनेस असेल तुमचा कुठला, तिथं पण स्ट्रगल करतो. इथं तर काहीच नाही आहे ना. इथं फक्त दुकान चेंज करायचे तरी पण घरी अकाउंटला पैसे येत आहे. इतकंच करायचं आहे आपल्याला. थँक्यू.